गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवर। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8ची वाढ झाल्याचं ट्विट। काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका। इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। डिझेल रांगेतले 80% लोक काळाबाजार करणारे। मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत। काळाबाजार करायला ते काही मंत्री नाही। रोहित पवार यांचं गिरीश महाजनांना उत्तर। तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती। आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। महायुतीत विधान परिषदेच्या 99% जागांचा तिढा सुटला। उरलेला 1% तिढा लवकरच सुटेल। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची उद्या बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल। भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती। चंद्रपूर, गडचिरोलीतील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी। रायगडच्या आंबेनळी घाटात कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू। महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून दरीत रेस्क्यू ऑपरेशन। सर्व मृत साताऱ्याचे असल्याची माहिती। कर्नाटकच्या भटकळमध्ये नदीत बुडून 11 जणांचा मृत्यू। तट्टीहक्कल नदीत शिंपले गोळा करतानाची दुर्घटना। बचाव कार्य सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा हवालदारनं डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह केलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा। सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड। टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक। प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख उकळले। नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीए बरखास्त करण्याची मागणी। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंटची याचिका। पुण्याच्या राजगडमध्ये श्रीनाथ हॉटेलमध्ये गोळीबार। वेटरसह 1 जण गंभीर जखमी। मध्यरात्री 4 ते 5 जणांकडून गोळीबार। आरोपी फरार। पूर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याची माहिती। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सलग 3 दिवस तापमान 47°C पुढे। तर चंद्रपूरमध्ये 46.2 तापमानाची नोंद। उष्णतेमुळे वाहन चालक, मजूर, शेतकऱ्यांना मोठा त्रास। अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याबाबत सकारात्मक चिन्ह। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होणार। केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवर। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8ची वाढ झाल्याचं ट्विट। काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका। इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। डिझेल रांगेतले 80% लोक काळाबाजार करणारे। मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे, काळाबाजार करणारे नाही
तर गोरगरीब शेतकरी आहेत, काळा बाजार करायला ते मंत्री नाहीत. रोहित पवार यांचं गिरीश महाजनांना उत्तर. तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता. महायुतीत विधान परिषदेच्या 99% जागांचा तिढा सुटला. उरलेला 1% तिढा लवकरच सुटेल. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची उद्या बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती. चंद्रपूर गडचिरोलीतील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी. रायगडच्या आंबेनळी घाटात कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून दरीत रेस्क्यू ऑपरेशन. सर्व मृत साताऱ्याचे असल्याची माहिती. धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात भीषण अपघात. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 10 ते 12 जण जखमी. रेतीचे डंपर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारनं डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश. मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा. सूत्रांची माहिती. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सलग 3 दिवस तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे. चंद्रपूरमध्ये 46.2 अंश तापमानाची नोंद. उष्णतेमुळे वाहन चालक, मजूर, शेतकऱ्यांना मोठा त्रास. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याबाबत सकारात्मक चिन्ह. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होणार. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपाचं छत अक्षरशः उडून गेलं. पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या.